शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या राजकीय जीवनातल्या पहिल्याच दिल्ली दौऱ्यावरती आहेत। उद्धव ठाकरेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद, संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला, अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली। उद्यापासून 3 दिवसांची असोचेमची परिषद आयोजित करण्यात आली। या परिषदेमध्ये देशातल्या उद्योगपतींसमोर उद्धव ठाकरे भाषण करतील। या कार्यक्रमाला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग देखील हजर राहतील। या दौऱ्याबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अधिकाधिक प्रादेशिक पक्ष एनडीएत यायला हवे असं मत मांडलं। तसंच एनडीएनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडू नये, नरेंद्र मोदींना शिवसेनेचा पाठिंबा असेल असंही राऊत म्हणाले। हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष दिल्लीत सत्तेवर पाहिजेत आणि प्रामुख्याने हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे अशा प्रकारची भूमिका ही बाळासाहेबांनी सातत्याने मांडलेली आहे। आणि या देशामध्ये स्वतःला हिंदू म्हणून घेणं हा काही गुन्हा नाहीये। हा देश हिंदूंचा आहे, ज्याविषयी आमच्या मनात कुठली शंका नाही आणि बाळासाहेबांची हीच भूमिका होती। आणि जर नरेंद्र मोदी हे बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी भूमिकेतून पुढे जाणार असतील तर त्यांचं स्वागत करायला शिवसेनेला कोणती अडचण नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।